9 नोव्हेंबर 2026चा तो दिवस होता. साधारणतः रात्रीचे 11 वाजलेले असतील. सुधा नावाची 25 वर्षाची महिला अचानक रात्री तिच्या दिराला फोन करते. त्याचं नाव सुंदर, 24 वर्षांचा सुंदर. त्याला फोन करून म्हणते की आज काय चालू आहे तुझं? भरपूर दिवस झालं माझ्याकडे तू दुर्लक्ष करतोय. आज व्हॅलेंटाईन दिवस आहे. आज म्हणजे असं आहे की टेडी दिवस हे सगळं झालं. तू त्याला मला काय विश केलं नाही. आज चॉकलेट दिवस आहे. तर तू काय कर माहिती आहे का? पटकन जा आणि मेडिकलमध्ये चॉकलेट फ्लेवरचं प्रोटेक्शन घेऊन माझ्या घरी ये. तुझा भाऊ घरी नाही. दोघं रात्रभर मज्जा करू. आता ज्या वेळेला सुद्धा अशी म्हणते त्यावेळेला या सुंदरच्या मनामध्ये लाडू फुटायला लागतात. भरपूर दिवस झाले त्याने हिच्यासोबत काही केलं नव्हतं. तो त्या ठिकाणी मेडिकलमध्ये गेला. मेडिकलमध्ये जाऊन काही ठिकाणचे प्रोटेक्शन वगैरे त्यांनी खरेदी केले. दोघं घरी आणि डायरेक्ट सुधाचं घर गाठलं. रात्रीचे 11 वाजलेले होते. त्याला वाटलं की कोणच येणार आहे म्हणून त्याने घराचा मेन दरवाजा बंद केला नाही, तसा सोडला. डायरेक्ट सुधा ज्या रूममध्ये होती त्या ठिकाणी गेला. आता हे दोघं त्या ठिकाणी होतं तेच घडलं. पहिल्यापासून तर घडतच होतं, पण त्या रात्री नको घडायला पाहिजे होतं. आता हे दोघं यामध्ये एवढी गुंतली होती की त्यांना समजत नव्हतं की कोण आलं कोण गेलं. रात्रीचे साधारणतः 12:30 वाजलेले असतील. नाईट शिफ्ट संपवून सुधाचा पती अमर त्याच्या घरी आलेला होता. त्याने बघितलं की घराचा दरवाजा उघडा आहे. त्यावेळेला त्याला राग आला त्याच्या पत्नीवरती आणि मनातल्या मनातच म्हणायला लागला, काय ही बाई आहे, आता घराचा दरवाजा उघडा ठेवला आहे. रात्री चोर आली, घरामध्ये लूटपाट झाली तर कोण याला जबाबदार असेल? असं म्हणून तो रागवत आतमध्ये गेला. पण त्या ठिकाणी त्याची पत्नी नव्हती. त्याने त्याच्या रूममध्ये गेला. आता हाक मारत तो त्याच्या रूममध्ये गेला. त्यावेळेला बघितलं तर काय, त्याचा भाव सुंदर आणि त्याची पत्नी सुधा हे नको त्या अवस्थेत बेडवरती आहेत. या दोघांना कसलंही भान नाही. कोण येईल कोण जाईल याचा कसलाही विचार न करता हे दोघं बिनधास्तपणे बेधुंदपणे त्यांचं काम करत आहेत. याचा राग आला यास. आता अमरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यावेळेला त्याने त्या दोघांपाशी गेला. अमर आणि सुंदरला कॉलरला पकडून बाजूला ओढले आणि या दोघांवरती ओरडायला लागला, रागवायला लागला. म्हणला की तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, तुम्ही असं कराल मला वाटलं नव्हतं. या तिघांमध्ये त्या रात्री जबरदस्त भांडण झालं. पण काय करणार हा अमर एकटा दिवसभर काम करून दमून भागून आलेला. या दोघांपुढे राक्षसांपुढे त्याचा काय मेळ लागणार होता का? आता या सुंदरने त्याला धक्का दिला, जमिनीवर पाडलं. त्याला बेदम मारहाण चालू केली. अमर थकलेला होता. त्याला कसलंही प्रतिकार करता आलेला नाही. त्यावेळेला त्याच्या पत्नीने सुधाने उशी घेतली, त्याच्या तोंडावरती दाबली, श्वास रोखून त्याची हत्या केली. आता याच्यावरती ही समाधानी झाली नाहीत. त्यांना वाटलं की हाच रुटला, आपला विषय संपला, बाजार उठेल. त्यामुळे यांनी साडी घेतली, पंख्याला लटकवलं आणि त्या ठिकाणी त्याला आता हे सगळं केल्यानंतर ज्या वेळेला त्यांना कन्फर्म झालं की अमर संपलाय, त्यावेळेला यांच्या जीवात जीव आला आणि त्यांनी पुन्हा तेच कंटिन्यू केलं काम करायला. या दोघांना कसलाही फरक पडत नव्हता की त्यांनी काय केलंय का काय झालंय. हे यांच्या मस्तीत मस्त होते. आता सकाळ होण्याची वाट पाहत बसले होते. त्यावेळेला सुंदर तर निघून गेला रात्रीचे 1-2 वाजता. पण ही जी सुधा आहे त्याची पत्नी, रोज 10 वाजता उठणारी सुधा अचानक 8 वाजता तिच्या सासऱ्याला फोन करते आणि म्हणते की आणि रडायला लागते. त्यावेळेला तिचा सासरा म्हणतो की काय झालं पोरी, का रडते तू, काय सगळं ठीक आहे ना? त्यावेळेला म्हणते की सगळं काही ठीक नाही, ते गेले. आता याला समजायला वेळ लागला नाही की काय झालं असेल. ती रडत होती तरी पण त्याने विचारलं. सुधा म्हणते की माझा नवरा म्हणजे सुधा म्हणते की माझा पती माझ्या डोक्यावरचं छप्पर गेलं, त्याने आत्महत्या केली, पंख्याला लटकलेला आहे. त्यावेळेला त्या अमरच्या वडिलांना त्यांच्या डोळ्यामधून पाणी येतं. त्यांनाही समजत नाही की काय झालं. दोघंही रडत होते फोनवरती मोठमोठ्याने. आता त्यावेळेला अमरच्या वडिलांनी रडत रडत त्याच्या नातेवाईकांना कॉल केला आणि त्यांच्या घरी पाठवून दिलं. तोपर्यंत 2 तासात हे त्या ठिकाणी पोहोचले. अमरला खाली उतरवलं. आता सगळे विचारत होते की या सुधाला काय झालं. ती म्हणायची की छोटे मोठे वाद होते, त्याच्यातून यांनी असं केलं, कसं करू मी कसं जगू, यांचं लहान पोरगं कसं जगेल. आता ह्याच्या तर डोक्यावरून बापाचं छप्पर गेलं. सगळ्यांना वाईट वाटत होतं. काही लोक म्हणत होती की पोलीस बोलवा, काही म्हणायचे की नको, घरातला मॅटर आहे घरातच राहू द्या. सगळ्यांना वाटायचं की आत्महत्याच केली. याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. पण काही जी महिला होते त्यामधल्या, त्यांना थोडं काही वेगळं जाणवायला लागलं होतं. कारण ही जी सुधा होती ती मोठमोठ्याने रडायची, कधी शांत व्हायची, कधी लागलेली ती वस्तू घेऊन पाणी प्यायची, चहा प्यायची, भाकर खायची. अशा प्रकारे तिचं चालू होतं. तिला कसलंही दुःख वाटत नव्हतं, पण मोठमोठ्याने रडायची. अमरचे वडील म्हणले की याच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण यज्ञ करू, 2 दिवस थांबा सगळेजण. त्यावेळेला सगळेजण थांबली होती, रडत होती, सगळी दुःखी होती. पण हिच्या
अमरची पत्नी सुद्धा हिच्या तोंडावरती कसलंही दुःख नव्हतं, फक्त सगळ्यांच्या पुढे रडायची. काही महिला तिला विचारत होते की नेमकं काय झालं. तिने तेच सांगितलं की जे अगोदर सांगितलं होतं, पण महिलांना विश्वास बसत नव्हता. ज्या वेळेला यज्ञ चालू होता त्यावेळेला जे तिथले पंडित आहेत ते वस्तू मागायचे, ती पटकन जाऊन आणून द्यायची, रडायची, तिला जे लागायचं ती घ्यायची. आता महिला म्हणाले की आम्ही तर भरपूर पोरी बघितल्या ज्यांचे पती गेले, ते असं असतं की त्यांना तर समजत नाही काय चालू आहे आसपास, 4-4 दिवस जेवण करत नाहीत आणि हे असं का करते. त्यांना थोडा शक आला. त्यावेळेला जाणकार महिलांनी तिला ठणकावून विचारलं की काय झालंय तू खरं सांग, नसेल तर आम्ही पोलीस बोलवील. ज्या वेळेला पोलीस येतील त्यावेळेला तुला माहिती आहे कसं होईल. आता या सुधाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजत नव्हतं की काय करू, पण ती सांगायला प्रयत्न करायची, पण रडायची मध्ये मध्ये. महिलांना समजत नव्हतं. त्यावेळेला त्या महिलांनी जाणकार पुरुषांना ही बातमी दिली. आम्हाला याच्यामध्ये थोडी शंका वाटते, तुम्हीच बघा आता. त्यांनी पोलीस बोलवले. पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्या सुधाला चौकशी चालू केली. या सुधाने जी घटना सांगितली हे ऐकून पोलीस ही चकित झाले. याच्याच आधारावरती पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तिचा जो दीर आहे सुंदर यालाही अटक केली. त्यावेळेला पोलिसांना या दोघांना उचलून पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि पूर्ण माहिती विचारायला चालू केली. त्यावेळेला या दोघांनी पोलिसांना जी कहाणी सांगितली ती सांगतो. तर विषय असा झाला होता की हा सुंदर 2021 मध्ये हा अमर 2021 मध्ये सुधा नावाच्या महिलेशी लग्न करतो. लव्ह मॅरेज होतं दोघांचं. ऑफिसमध्ये भेटलेले. ऑफिसमध्ये ज्या वेळेला दोघांची भेट झाली, घरच्यांशी बोलणं करून दिलं. दोघांनाही पटलं, दोघांच्या घरच्यांना पटलं, लग्न झालं. काही दिवस तिथं राहिल्यानंतर अमरची बदली झाली. दुसऱ्या शहरामध्ये जवळच होतं, पण रोज येणं जाणं शक्य नव्हतं. त्या ठिकाणी फ्लॅट घेतला, राहायला चालू केलं. घरचे पण त्याच्यासोबत होते. काही दिवस तिथं राहायचे, काही दिवस तिथं राहायचे. आता 1-1.5 वर्षानंतर या दोघांना एक मुलगा झाला. या सुधाचं ऑफिस सुटलं. ऑफिस सुटल्यानंतर घरीच असायची, पोराची काळजी घेत. अमर तेवढा एकटा कामाला जायचा. अमरला आता कसलाही वेळ नव्हता. ऑफिसचं काम डबल करावं लागायचं त्याला, पत्नीचं पण आणि त्याचं पण. त्यावेळेला त्याची पत्नी त्याला काही जरी सांगितलं तर म्हणायची की तो माझा चुलत भाव आहे ना सुंदर, त्याला सांग, तो करेल तुझं काम. 24 वर्षांचा सुंदर, त्यावेळेला 24 वय होतं. कामं तर करायचा, जी कामं सांगेल ती कामं तर करायचा. त्याला काय दुसरं कामच नव्हतं. कायम या दोघांच्याच घरी पडलेला असायचा. कामं करत करत या दोघांमध्ये बातचीत वाढत गेली. आता या बातचीतीचा बदल प्रेमामध्ये झाला आणि प्रेमाचा अनैतिक संबंधामध्ये. भरपूर दिवस या दोघांचे संबंध चालले, पण काही यांच्यामध्ये खटापट चालू झाली आणि हे त्या सुंदरला पटत नव्हतं की लहान मूल कायम तिच्यासोबत असतं. तो तिला बोलून दाखवायचा, पण ती त्याला रागवायची, म्हणायची मग कुठं सोडू. बंद चालू यांचं चालूच होतं. पण व्हॅलेंटाईनचा वीक आला. 2026 मध्ये व्हॅलेंटाईनचा आठवडा आला. या आठवड्यात ही सुद्धा तिच्या प्रियकराला म्हणजे सुंदरला म्हणते की भरपूर दिवस झाला आपल्यामध्ये कॉन्टॅक्ट नाही, चल पहिला विषय सोड, पुन्हा एकत्र येऊ. आता दोघांमध्ये पहिल्यासारखं चालू झालं होतं. 9 तारखेच्या रात्री ही सुद्धा त्याला फोन करते आणि म्हणते की आज रात्री पती उशिरा येईल, काम आहे त्याला भरपूर, काम करू. आता त्या ठिकाणी तो आला आणि यांचं चालू होतं. त्यावेळेलाच तिचा पती अचानक आला आणि त्याच्यानंतर जी घटना घडली ती तुम्हाला सांगितलीच. नंतर त्या महिलांनी जे केलं ते चांगलं होतं आणि ही पूर्ण घटना उघडकीस आली. पोलिसांनी या दोघांवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. या दोघांना योग्य ती शिक्षा होईलच. पण अमर एक चांगला होतकरू तरुण त्याच्या जीवाशी गेला. त्याचा एक लहान मुलगा पाठीमागं राहिला. आई तर जेलमध्ये राहील. आता फक्त त्या अमरचा बाप त्याच्या पोराला सांभाळेल. पण पुढे चालून ज्या वेळेला त्यांचे आसपासचे लोक विचारतील की तुझे वडील कुठं, तुझी आई कुठं, त्यावेळेला तो काय सांगणार आहे. तर मित्रांनो, काळजी घ्यायला पाहिजे आहे आपण पण. ज्या वेळेला आपण काही गोष्टींचा निर्णय घेतो, विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. काही गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. यातच आपलं चांगलं हित असू शकतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.